नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. मुलांनो, तुम्हाला हे गीत आठवते का? हे गीत कोणी लिहिलं आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर हे गीत मराठीतील प्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे यांनी लिहिलं आहे. तर आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तयार आहात ना तुम्ही? लक्ष देऊन ऐका हा, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. मराठी साहित्यातील बहुआयामी कवयित्री संजीवनी मराठे. मराठी साहित्यात अनेक प्रतिभावान कवयित्रींनी आपल्या लेखणीतून समाज मनाला स्पर्श केला आहे. त्या प्रतिभावान कवयित्रीपैकी एक म्हणजे संजीवनी मराठे. त्यांच्या काव्यातून स्त्री मनातील कोमल भावना, निसर्ग प्रेम तसेच सामाजिक जाणीवा प्रभावीपणे व्यक्त झालेल्या दिसतात. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1916 रोजी विद्येचे माहेरघर पुण्यात झाला. लहानपणापासूनच प्रतिभावान संजीवनी रामचंद्र मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि मॅट्रिक नंतर वडिलांनी त्यांच्या कवितांचा काव्य संजीवनी संग्रह प्रकाशित केला. त्यांना बाब बोरकर, पद्मा गोळे आणि गजानन वाटवे यासारख्या साहित्यिकांचा सहवास लाभला, ज्यामुळे त्यांची प्रतिभा बहरली. त्यांच्या आयुष्यातील अनुभव, निरीक्षण आणि समाजातील बदल यांचा प्रभाव त्यांच्या कवितांवर स्पष्टपणे दिसून येतो. संजीवनी मराठे या मुख्यतः कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कवितांमध्ये स्त्री भावविश्व, प्रेम, करुणा, निसर्ग तसेच सामाजिक वास्तव यांचे सुंदर चित्रण आढळते. त्यांच्या रचनामध्ये साधी, सुबोध आणि प्रभावी भाषा वापरलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या कविता सर्वसामान्य वाचकांनाही सहज समजतात. त्यांच्या काही कवितांमध्ये स्त्रीच्या आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा प्रभावी स्वर उमटतो. त्यांनी स्त्रीच्या मनातील भावना अत्यंत संवेदनशीलतेने मांडल्या आहेत. संजीवनी मराठे यांनी कविता, गीते, बालसाहित्य, अनुवाद आणि संपादन केले. बरं का ग आई आणि हसू बाई हसू या कविता संग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. बालकवितामध्ये निसर्ग, उत्सव, नातेसंबंध आणि देशभक्ती यांचे वैविध्य आहे. उदाहरणार्थ, टाळी वाजली कडकड कड यासारख्या ओळी लहान मुलांना भुरळ घालतात. संजीवनी मराठे ह्या स्वतः गायिका असल्याने कवी संमेलनात त्या आपल्या कविता सुरेल आवाजात गायच्या. गायनासोबत त्यांना चित्रकला देखील आवडीचा विषय होता. त्यांच्या कवितांमध्ये उत्साह, सकारात्मकता आणि जीवनाचा आस्वाद सदैव आढळतो. शालेय अभ्यासक्रमात माय मराठी, मी पथंती सारख्या कविता आहेत आणि आजही ते गायल्या जातात. संजीवनी मराठे यांचे निधन 1 एप्रिल 2000 रोजी झाले. संजीवनी मराठे यांनी आपल्या काव्यलेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांच्या कवितांमुळे वाचकांच्या मनात संवेदनशीलता आणि सकारात्मक विचारांची जागृती होते. मराठी कवयित्रीमध्ये त्यांचे स्थान आदराचे आहे. आज संजीवनी मराठे यांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या लेखणीला सादर प्रणाम. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा हं. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म कोठे झाला? बरोबर उत्तर आहे विद्येचे माहेरघर
पुण्यामध्ये कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न, वडिलांनी प्रकाशित केलेल्या कविता संग्रहाचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे काव्य संजीवनी. हा कविता संग्रह त्यांच्या वडिलांनी प्रकाशित केला. तिसरा प्रश्न, हसूबाई हसू या कविता संग्रहाला कोणता पुरस्कार मिळाला? बरोबर उत्तर आहे हसूबाई हसू या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. चौथा प्रश्न, माय मराठी ही कविता कुणी लिहिली? बरोबर उत्तर आहे कवयित्री संजीवनी मराठे यांनी माय मराठी ही कविता लिहिली. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, गायनासोबत संजीवनी मराठे यांना अन्य कोणता विषय आवडीचा होता? बरोबर उत्तर आहे गायनासोबत संजीवनी मराठे यांना चित्रकला देखील आवडीचा विषय होता. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.